मधीन मधीन ही पकडा पकडी धाव धाव निनाद पकड ना पकड धार पकड पकड ना गाडी तर मित्रांनो आता कुलधारामध्ये पोहोचलोय. गाडी वगैरे पार्किंगला लावलंय बघू शकता. आपली मेंबर चालल्यात पुढे. आपली आता चाललोय. तोच गाव या एक रात्रीमध्ये पूर्ण अख्खा गाव गायब झाला होता. तेच गावामध्ये आता आपण चाललोय. तर आता तुम्हाला दाखवतोच तो गाव. बघू शकता इकडे अख्खी खंडर झालेली जागा आहे की घरा वगैरे पण पडलेले आहेत. हवेली कौन सी? चुड़ैल की हवेली. ये चुड़ैल की हवेली है क्या? हाँ, ये चुड़ैल की हवेली है. ये बैलगाड़ी है. हाँ, और दूसरे तो सारे हम तो रहते बाहर 50 किलोमीटर आगे रहते हैं. मेरे को तो इतना पता है कि वो थोड़ा सा झगड़ा किए थे दरबार. हाँ. तो वो बच्ची को क्या मेरे को दो, तो ये कि बच्ची तो नहीं देगी. हाँ. और काम तो लग जाएगा तो हम झगड़ा करेंगे. हाँ. तो फिर को झगड़ा करना काम नहीं. हाँ. तर मित्रांनो बघू शकता पाकिस्तानचा टँक पर्यंत आला होता. तर आता इथने तिथं लढाई झाली होती. तिथं चाललो आहे. ते तिथे त्यांचं असेल ते तुम्हाला दाखवतो कुठे कुठे काय काय आहे. मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे. हे बघा गुड मॉर्निंग मित्रांनो. जय सियाराम. आता कोहिनूर डिझर्व आता आम्ही सोडतोय. निघतोय आता पुढच्या प्रवासाला. तर आपला पुढचा प्रवास असणार आहे तो कुठला म्हणे? मला मंदिर आहे इंडिया पाकिस्तान बॉर्डर. लोंगेवाला आणि तो यो कुठला गाव आहे परिसर. भूतानचा गाव आहे तो. तिथे ब्राह्मण लोक पूर्ण राहायचे. म्हणजे कुलधरा गाव. तिथून ब्राह्मण लोक एक रात्री गायब झाली होती. तिथे पण जाणार आहेत आपण. आता निघतो प्रवासाला. तर आपल्या ब्लॉगमध्ये असेच बनवून राहा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार. तर चला व्हिडिओ चालू करतो यार. मित्रांनो आता बॅगी वगैरे घेऊन निघलोय. हे बघा त्यांची पण माणसं आहेत बॅगी घ्यायला. कशाला निघतं आपली बॅग आपणच घ्यायची. चला आता बॅगी वगैरे टाकतो ना नाश्ता वगैरे करतो. तर मित्रांनो आता आलोय नाश्ता करायला. बघू शकता नाश्ता वगैरे करतो निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो आमचा शाहरुख. हा जर मुंबईवरून कोण आले तर याला येऊन भेटा. हा यो तुम्हाला चांगला म्हणजे सगळा सांगेल काय कसा काय कसा नाही ते ना. आपली ओळख दाखवा. कमी कमी वगैरे पण करेल पाहिजे आपल्यासाठी मुंबईवाल्यांसाठी खास. तर मित्रांनो आता कुलधारामध्ये पोहोचलोय. गाडी वगैरे पार्किंगला लावलंय बघू शकता. आपली मेंबर चालल्यात पुढे. आपली आता चाललोय. तोच गाव या एक रात्रीमध्ये पूर्ण अख्खा गाव गायब झाला होता. तेच गावामध्ये आता आपण चाललोय. तर आता तुम्हाला दाखवतोच तो गाव. बघू शकता इकडे अख्खी खंडर झालेली जागा आहे की घरा वगैरे पण पडलेले आहेत. मित्रांनो इथलं तुम्हाला अख्खा पूर्ण गाव दिसत असेल. तर बघा हे बघा अख्खा पूर्ण तुम्हाला गाव दिसत असेल इथनं. भरपूर पूर्ण मोठा गाव आहे. इकडे पण आहे. मित्रांनो हाच तो गाव. हा पूर्ण हा बघा किती मोठा गाव आहे.
इथनंच एक रातीमध्ये पूर्ण अख्खाच्या अख्खा गाव खाली झाला होता. हाच तो बघा पूर्ण अख्खा, हे बघा भरपूर मोठा गाव आहे. नक्की काय झाला काय माहिती नाही. नक्की आता भुतावीच नेला होता का काय झाला होता ते काय आपल्याला माहिती नाही. का लुटलेलं बिटलेलं असू शकतो, काही सांगू शकत नाही काय नक्की. पण बहुतेक जण तरी सांगतात का पूर्ण, हां ते पण बरोबर आहे. भुतावी नेला असता तर मंदिरातल्या वस्तू तरी नसता गेला. पण सांगतात का एक रातीमध्ये भुतावीच खाली केला होता गाव. तर नक्की काय माहिती काय झालं होता काय नाही. तर मित्रांनो हे पूर्ण वाचा. हवेली कौन सी? चुड़ैल की हवेली? ये चुड़ैल की हवेली है क्या? हाँ, ये चुड़ैल की हवेली है, ये बैलगाड़ी है। हाँ, और दूसरी तो सर हम तो रहते बाहर 50 किलोमीटर आगे रहते हैं। मेरे को तो इतना पता है कि वो थोड़ा सा झगड़ा किए थे दरबार। हाँ। तो वो बच्ची को क्या मेरे को दो, तो ये कि बच्ची तो नहीं देंगे। हाँ। और काम तो लग जाएगा तो हम झगड़ा करेंगे। हाँ। तो फिर को झगड़ा करना काम नहीं। हाँ। पाली पाली गई, पाली किधर है? पाली जोधपुर से आगे, तो उधर गए ना। हाँ, तो ये बोल रहे पता नहीं भूतियों के वजह से गायब है, ऐसा कुछ नहीं ना? तो भी ये टूटे फूटे भूतिया तो है तेरी रात के पर। नहीं ऐसा हमको बताया गया कि इधर के लोग कहाँ गए मालूम नहीं, भूतों ने गायब कर दिया। मालूम क्यों नहीं हुई ये पालीवार पाली पालीवार आपल्या रस्त्याला लागेल ना. हाँ ये अच्छा मागणे बड़ा अफसर और मोठं की सर हॅलो इकडं हा काय विषय हा नाही. लोक पण गेलेले दुसरीकडेच राहिला का गायब वगैरे काही झाली नाही कोण. हा फक्त सांगतात लोक गायब झाली असा तसा इकडून तिकडून, पण असं काहीच नाही. मित्रांनो इथे तो म्हणजे तो बसला होता त्याच्याकडून आम्ही काही माहिती घेतली. तो सांगत होता का इथे भुता वगैरे आहेत रात्रीच्याला असतात, नाही असं नाही. पण नक्की काय आपल्याला माहिती नाही आहेत का नाही. का भुतिया हवेली पण आहे ना, चुडेलचा पण एक घर आहे. तुम्हाला दाखवला असेल, तुम्ही बघितला असेलच तो आता व्हिडिओमध्ये दाखवला. हां ते पण आहेत. हे बघा अख्खा गाव खंडर आहे की काय आपल्याला माहिती नाही इथं काय झालं होतं. सांगतात का लोक ती तिकडे राहायला गेली ती पण आहेत ना, असे नाही काय गाव गायब वगैरे झाले असं काय नाही. फक्त इतकं ते पाठीवरती लिहिला होता का म्हणजे 19व्या शतकात इथे भूकंप पण झाला होता ना, दुष्काळ पडला होता म्हणून ती गाव सोडून गेली. हां पण असं काय भूत्या बित्यांचा काय आहे नाही का, म्हणजे एक रात्रीत पूर्ण अख्खा काय भूतानी गाव खाली गेला होता असं काहीच नाही इथे. नक्की काय आता आपल्याला माहिती नाही. यो पोरे आहे ना, यो पोरे हां एक नंबर डरपोक, एक नंबर चाललो होतो आतमध्ये, नाही चला बाहेर चला या घरात या येईल त्या येईल चालू होता त्याचा. तर आता निघलोय बाहेर. थन्सअप वगैरे घेतल्यात पियाला बघू शकता. भावेश काय म्हणणं आतमध्ये तुझा? थम्सअप अरे आतमध्ये थन्सअप नाही. दुसरं काहीच नाही म्हणजे भाव्या एक नंबर डरपोक भाऊ. अरे तुझ्या अंगात घुसतं, तुझ्या तर भीती वाटते त्याच्याशी नाही. माझ्या अंगात बाजूला झुकतं. हो तुझ्या बाजूला झोपताव ना. वा रे वा. तर मित्रांनो बघू शकता कुलदाराची एंट्री भुतिया गावाची बघू शकता. आता आपण आज जाणार आहे मधीन ही पकडी धाव निनाद पकड ना पकड. धार पकड ना गाडी. तर मित्रांनो आता पोहोचलो आहे. तर हा कनोट माता मंदिराचा गेट आहे. तर आता थोड्या टायमात आपण दर्शन वगैरे घेऊ आणि इथं आता म्हणजे बॉर्डर एंट्रीसाठी तिथनं पास घ्यायला लागतात बॉर्डर बघायला. तर मग बॉर्डर वगैरे पण बघू. त्याच्यानंतर इकडनं आत जायला लागेल. मग इकडं लोंगेवाला गाव. मग त्याच्यानंतर आता पास वगैरे घेतो आणि देवीचं दर्शन वगैरे घेतो. मग नंतर चला डायरेक्टली तुम्हाला बॉर्डर पण दाखवतो. मित्रांनो बघू शकता इथे बाउंड्री आपली हे भरायला लागतो पूर्ण. हे बघा तर आता
आतमध्ये एंट्री घेतली आम्ही माता मंदिरामध्ये. तर बघू शकता मतलब व्ह्यू. आता दर्शन वगैरे घेतो. ते तिकडे ते गावान मंदिरावर पण टाकलेले ना. तर मित्रांनो आता आलोय आतमध्ये देवीचं दर्शन घ्यायला. तर दर्शन वगैरे तुम्हाला पण घडवतो. काय माहिती मोबाईलला एंट्री आहे का नाही, आतमध्ये तर घेऊन आलोय. तर बघू शकता. तिथे जाऊन कसं सगळ्या जाऊन तर मित्रांनो आता तुम्ही जे बॉम्ब बघितले ना, ते बॉम्ब पाकिस्तानवाल्यावी देवीच्या मंदिरावरती टाकले होते. पण एक पण इथे फुटला नाही. कारण की देवीचं इथं वास्तविक म्हणजे रूप आहे. देवी इथली जागृत देवी आहे म्हणून एक पण इथे फुटला नाही. तर हेच ते बॉम्ब, हे बघा. तर मित्रांनो आता देवीचं आपल्या दर्शन झालं आहे. तर इथनं डायरेक्टली जातोय बॉर्डरवरती. तर आता चला बॉर्डरवरती जाऊया. तर बघा पोरं आपली पुढं आहेत. आता बॉर्डरवरती तुम्हाला बॉर्डर पण दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो देवीचं दर्शन घेऊन आलो आहे आता इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरवरती. तर बघू शकता इंडिया पाकिस्तान बॉर्डर. तर आता बघू इथून थोडासा आत आहे. जर तिथे लढाई झाली होती तिथे जर आपल्याला जाता आला तर तिथे नक्कीच जाऊ. हे बघू शकता, हे बघा पाकिस्तान बॉर्डर. बहुतेक तरी नाही आत जाऊन देत, तरी पण प्रयत्न करू आपण. हे बघा इकडे पाकिस्तान बॉर्डर. हे बघा कसे असतात. हे बघा तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इंडिया पाकिस्तान बॉर्डर. आपला झेंडा आहे, ते बाजूला पाकिस्तानचा हद्द चालू होतो. हे बघा इकडनं पण इकडे आम्हाला जायचा होता या बाजूला, पण या बाजूला जायचा होता पण तिथं आम्हाला परमिशन दिली नाही. इथेच फोटो काढून देत नव्हते, तरी फोटो काढून घेतलेच नाही. म्हणजे फोटो काढायला परमिशन पण नाही. व्हिडिओ तर लांबचीच गोष्ट. बघा इकडे पण काम चालू आहे. तर मित्रांनो आता आलो आहे लोंगेवाला गावाच्या इथे. तर इथं बघू शकता टँक वगैरे ठेवलेले आहेत. हे बघू शकता पाकिस्तानच्या गाड्या झालेल्या आहेत. तर आता इथनं जातोय आत. तिथे युद्ध झाला होता भारत पाकिस्तानचा तिथेच. तर चला. तर मित्रांनो बघू शकता पाकिस्तानचा टँकपर्यंत आला होता. तर आता इथने तिथं लढाई झाली होती, तिथं चाललो आहे. तिथे त्यांचं असेल ते तुम्हाला दाखवतो कुठे कुठे काय काय आहे. मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे. हे बघा तर मित्रांनो आता आतमध्ये एंट्री केली आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे म्युझियममध्ये. तर बघू शकता लढाई कशी झाली होती ते दाखवलेलं आहे म्युझियममध्ये.
पाकिस्तानला भाव म्हणलं ते शेअर त्यांचे. तर मित्रांनो हे वाचा पूर्ण. आता जिथे मेन लढाई झाली होती आपले शिपाई तिथे होते, जवान आपले तिथे चाललोय. तर आता दोघं जण पुढे आहेत हे बघा. आता मी मध्ये नाही, अजून दोघं जण ते मागे आहेत आपली पोरा. तर हे बघा कसा असतो. चला असे असे जाऊया. हे बघा चला. हे बघा इथे पण आहे, इथे पण वाचा. हे बघा पाकिस्तानची एक गाडी इथे. तर मित्रांनो बघू शकता पाकिस्तानचा टँक. तर मित्रांनो पाकिस्तान जे युद्ध करायला आला होता तेव्हा युद्ध झाल्यानंतर इथेच टँक वगैरे गाडी वगैरे इथेच टाकून गेले होते. ते अजूनही देखील इथंच आहेत. अजून वरती पण आहे. वरती जायचा का नाही ते अजून काही ठरवलं नाही, कारण की पुढचा प्रवास पण आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला याची अजून माहिती पाहिजे असेल तर बॉर्डर पिक्चर बघा, त्याच्यावरती सगळं तुम्हाला समजेल काय कुठे आहे काय नाही. तर आता हे बघा तिकडे दोघं जण आहेत, अजून इकडे पण आहेत. तर बघू वरती जायचा का नाही ते पण विचार करतो. मित्रांनो आवाज ऐकू शकता. हे बघा याच्यात आपले सैनिक थांबायचे. इकडे पण इथे पण आहेत. हे वरती पण चेकपोस्ट आहे. हे बघा टँक. तर मित्रांनो यांची आता पण लायकी नाही ना, होणार पण आहे ना, आधी पण लायकी नव्हती यांची आपल्या सैनिकांच्या जोडीला युद्ध करायची. हे बघा तर मित्रांनो टँक बघू शकता. त्याच्यावरती डायरेक्टली उलटाच झेंडा काढलेले बघू शकता. त्यांना उलटाच केला होता डायरेक्ट युद्धामध्ये. डायरेक्ट ते उलटेच केले होते त्यांना डायरेक्ट. काय सांगू आता, समजून घ्या तुम्ही काय बोलायचा विचार आहे ते माझा. हे बघा इकडे पण त्यांचा टँक आहे. तिथे पण त्यांना पण उलटाच डायरेक्ट झेंडा काढलेले. त्यांना डायरेक्ट उलटाच केला होता डायरेक्ट. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच पाकिस्तानचे टँक आणि आपले इंडियाचे पण टँक पाकिस्तानची कशी वाट लावली होती ते पण तुम्ही बघितलं असेलच. जर तुम्हाला अजून बघायचं असेल तर बॉर्डर पिक्चर नक्की बघा. बॉर्डर पिक्चरमध्ये सगळं दाखवलेलं आहे, काय केला काय नाही ते सगळं म्हणजे पूर्ण दाखवलेलं आहे. म्हणून तुम्ही बॉर्डर पिक्चर बघा, मग तुम्हाला समजेल काय कसा काय नाही, पाकिस्तानची किती वाट लावली आपल्या सैनिकावी आणि पाकिस्तानची काय लायकी आहे ते पण तुम्हाला समजेल. तर आता जातोय पुढच्या प्रवासाला, थोडाफार नाश्ता वगैरे करतोय ना, पुढच्या प्रवासाला निघतोय.